जगात जर्मनी, भारतात परभणी. एकदम घाण रोड झालाय. एकदम म्हणजे असे खड्डेच खड्डे. तुम्ही म्हणजे डोक्यावरचे केस जशी मोजू शकत नाहीत त्या टाईपचे झाले. म्हणजे तुम्ही खड्डे पण मोजू शकत नाही, एवढे खड्डे आहेत. आज आम्ही चाललोय बँकेमध्ये, SBI बँकेमध्ये KYC करायला. आता KYC करायला किती वेळ लागतोय, काय लागतोय काय माहित नाही. रस्ता एवढा खराब झालाय की बघायचंच काम नाही. कुठे कुठे एवढे पॅच वर्क पहिले केले होते पण आता काहीच नाही राहिलं. आता तिकडे तिकडे खराब रस्ता आहे. आता हा जो आहे मानकेश्वर पासून तर केहाळ फाटापर्यंत हा एवढा पॅच म्हणजे पेट्रोल पंपापर्यंत बरा आहे, पण पुढं एकदम घाण आहे. घाण म्हणजे रस्ता नाहीच. साधा मातीचं जरी असता रस्ता जे खेड्यागावामध्ये असतो तसला केला असता तर तरी चांगलं झालं असतं. एकदम घाण रोड झालाय. एकदम म्हणजे असे खड्डेच खड्डे आहेत. तुम्ही म्हणजे डोक्यावरचे केस जशी मोजू शकत नाहीत त्या टाईपचे झाले. म्हणजे तुम्ही खड्डे पण मोजू शकत नाही, एवढे खड्डे आहेत. हा बघा रोडच नाही आता. जवळ आलं मानकेश्वर. अरे बापरे. रोड एवढा खराब असल्यामुळं लोक जे गाड्या चालवतात ठीक आहे, ते आपल्या स्वतःच्या लेन मध्ये नाही चालवत. ते खड्डे चुकवायच्या नादात असतात फक्त. त्यांना काही घेणं देणं नाही की पुढून कोण येते कसं येते. त्यांना त्यांची गाडी बरोबर काढायची असते. त्याच्यामुळे मे बी भरपूर इथे ऍक्सिडेंट होतात. यात्रेमध्ये जसं तो मौत का कुवा असतो त्याच्यामध्ये कशी गाडी चालवतात, पण त्यांचा एक ट्रॅक ठरलेला असतो. त्याच्यामुळे ते एकमेकांना भिडत नाही, सरळ सरळ चालतात. इथे तसं नाही आहे. हा पण एक मौत का कुवाच झालाय. एवढा येलदरी जिंतूर जीव घेणा प्रवास करून आले. ज्यूस पितोय. आमचं बँकेचं काम जे होतं ते झालंय. खूप स्मूथली झालंय. 5 मिनिटामध्ये काम झालंय KYCचं. इथे दैनंदिन बाजारपेठा आहेत जिंतूरमध्ये. तर मोस्ट ऑफ द टाइम हा मे बी मंडीचा एरिया आहे. भाजी मंडीचा एरिया आहे. इकडे बघू शकता, इकडे गाडे वगैरे लागलेत, फळं ठेवलेले. आता आम्ही घरी आलो. मी आता जेवण करतो. आता दुपारचे किती किती वाजले रे दुपारचे? दुपारचे वाजले 1:15. आज दुपारचे 1:10 झालेले आहेत. आणि जवळपास 44-45 डिग्री टेम्परेचर झालंय परभणी जिल्ह्याच्या येलदरी गावामध्ये. आणि आमच्यातले किडे आम्ही चाललो पोहायला. चाललो, ते पण एवढ्या रखरखच्या उन्हामध्ये. एवढी गँग चालली पोहायला. हे मागे जे बघते ते आमच्या गावचं तळ आहे. हे तळ पूर्णा नदीवर बसलेलं आहे. माझ्याकडे तुझ्याकडे असल्या गोष्टी ऐकल्या समजून जायचं परभणी जिल्ह्यात आलेत. जगात जर्मनी, भारतात परभणी. हे परभणी जगात जर्मनी, भारतात परभणी हे आमचं ब्रीदवाक्य आहे. आम्ही लहानपणी पोहायला यायचो इकडे. 9-10 वर्ष झाले. छोटी छोटी शंकू पडले तुझ्या आहे का नाही. काय होत ना टायगर कमॉन.
कापला चला परत क्रॅम्प आला वाचाला. पहिले आम्ही जरा लहान लहान होतो तेव्हा घरच्यांना न सांगता पोहायला यायचो आणि घरचे ओळखू नये म्हणून घरच्यांनी ओळखू नये म्हणून अंगातले म्हणजे कमरेमध्ये जे करदोडा बांधायचे लाल कलरचा किंवा काळ्या कलरचा तो काढून पोवायचो घरच्यांना कळणार नाही म्हणून. कारण घरचे घरी गेल्यावर काय करायचे करदोड्याला हात लावायचे. जर ओला असला तर मग झपके खायचे आणि ओला नसला तर मग ठीक आहे बाबा पोहायला नाही गेला. दगड काढ ना बुडू द्या. तसं आमचं आता पोहून झालेलं आहे. जायचं घरी. काय झालं सांग ना. तळ्यामध्ये पवायला आले तर आई डोक्यावर बॉटल ओतायली. चला अंघोळ वगैरे झालेली आहे. आता कुठं घरी जायचं आता. आता पुढचा प्लॅन काय आहे. काय पडले शंकू शंकू एवढे बारकाले एकदम बारीक शंकू आहेत ना. वा वा शंकू मोठाले होतात का. त्यात किडा असतो ना वाटतं काहीतरी. शंकू गोगल काय असते का. हा कसा मोठा आहे का. माती आहे त्याच्यामध्ये. तर आमच्या गावामध्ये एवढं मोठं तळ आहे पण सगळेजण फिल्टरच पाणी पितात. म्हणजे फिल्टरच इन द सेन्स गव्हर्नमेंटने बसवलेलं फिल्टर नाही, प्रायव्हेट फिल्टर जे आरो असतं तिथून छोटे छोटे कॅन बनवून आणतात. 20-20 रुपयाला कॅन मिळतो. सगळेजण तेच हे करतात. तर मला जायचंय फिल्टरचं पाणी आणायला म्हणजे आरोचं पाणी आणायला. हे बाई बाईकडनं कॅन घ्यायचा. हा बाई म्हणजे बाईक. आता हे घेऊन चालले. कैलास भाऊ येतं हे फिल्टर चालवतात. तिथं आईस्क्रीमचा पण बिझनेस आहे. इकडे आईस्क्रीम पॅक व्हायला. आईस्क्रीमची मशीन. पाण्याचं जार आणावं. मला नाही तर सगळ्या गावातल्या लोकांना. तर मित्रांनो आपण हा जो आपला व्लॉग होता पहिला तो आपण इथे स्टॉप करू. माझं जे नवीन चॅनल मी बनवले त्याला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलला थोडेसे सबस्क्राईब आले की जरा बरं वाटेल. पुढचा व्लॉग आपण करू शकतो मग नंतर आहे का नाही. चालते. चला मग जय महाराष्ट्र.